नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, डायरेक्टर प्रोम ग्रुप ऑफ कंपनीज. प्रोम नाव हे आता दापोली परिसरात सगळ्यात लोकांना माहीत झालं आहे. प्रोमनी आत्तापर्यंत दापोली परिसरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 3 मोठे प्रोजेक्ट्स केले. 3 मोठे प्रोजेक्ट्स बंगलोचे. पहिला प्रोजेक्ट होता जांभा सिटी, दुसरा प्रोजेक्ट जनक जांभा नगरी आणि तिसरा प्रोजेक्ट कुटुंब. गेल्या 10 वर्षामध्ये हे 3 मोठे प्रोजेक्ट्स प्रोमनी केले आणि त्या संदर्भातले अनेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघितले असतील. त्या प्रोजेक्टच्या संदर्भात माहिती देणारे, तो प्रोजेक्ट कशा पद्धतीने आणि काय आम्ही जो केला एवढ्या वर्षामध्ये त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मिळाली. आता आम्ही एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्याला मी इन्फॉर्मेटिव्ह सिरीज बिहाइंड द सीन्स. बिहाइंड द सीन्स का तर बंगलो म्हणजे आता ज्यावेळेला तुम्ही एखादा बंगला घेता त्यावेळेला तो बंगला साधारणपणे 1 वर्षभरामध्ये तयार होतो. बंगला बुकिंग करत असताना तुम्ही येता, त्याच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्ही घेता आणि त्या वर्षभरामध्ये जेव्हा किंवा वर्ष सव्वा वर्षामध्ये पोझिशन मिळेपर्यंत कदाचित एकदा दोनदा तुम्ही तिथे येता आणि मग पोझिशन तुम्ही बंगल्याचं घेता आणि त्याच्यानंतर मग तो बंगला वापरायला सुरुवात होते. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या एक ग्राहक म्हणून, बायर म्हणून तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर अशा गोष्टी कोणत्या? तर अशा ज्या गोष्टी ज्याला बिहाइंड द सीन्स म्हणजे पडद्यामागच्या, तुम्ही म्हणाल की पडद्याच्या समोर जे काय आहे तेवढं आम्हाला समजलं तरी खूप झालं, पडद्याच्या मागच्या गोष्टी कशाला समजायला पाहिजे? तर तसं नाही आहे. आज ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीमध्ये 40-50 लाख रुपये इन्व्हेस्ट करता, तर ते घर कसं होतंय, कशा पद्धतीने होतंय, त्याच्यामध्ये कोणते गव्हर्नमेंटचे कोणते नियम आहेत, म्हणजे कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे रजिस्ट्रेशनचे कुठले नियम आहेत, किंवा ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही घर घेताय तो प्रोजेक्टचे टाउन प्लॅनिंगचे नियम काय आहेत, कलेक्टर ऑफिसचे नियम काय आहेत, कुठले कुठले नियमांचा वापर करून त्या गोष्टी केलेल्या आहेत, हे जाणून घेणं कागदोपत्रीच्या दृष्टीने गरजेचं आहेच. आणि त्याचबरोबर तो बंगला, त्याच्या बांधकामाला जी सुरुवात होते आणि तो बंगला अगदी त्याचा जो प्रवास आहे, म्हणजे त्याच्या अगदी याला म्हणतो तुमचं पोझिशन मिळण्यापर्यंत, म्हणजे त्या बंगल्याचं संपूर्ण बांधकाम पूर्ण होईपर्यंतचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांच्या मधलं, त्या टप्प्यांच्या संदर्भातलं जे टेक्निकल जी माहिती आहे, जे टेक्निकल ज्ञान आहे, ते पण तुम्हाला निदान जुजबी तरी माहिती असणं गरजेचं आहे. असं नाही का तुम्हाला वाटत की बाबा आपला हा जो बंगला बांधला गेलेला आहे, तो बंगला बांधत असताना कोणकोणत्या गोष्टींचा आतमध्ये अंतर्भाव होता, कुठल्या कुठल्या गोष्टी वापरल्या गेल्या, कशा कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या, नियमांनुसार म्हणा किंवा जी क्वालिटी आहे ती क्वालिटी मेंटेन करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्या, हे जर आम्हाला समजलं तर. कारण बांधणारा जो निर्माता आहे, ज्याला आपण बिल्डर म्हणतो, तो बांधतो आणि ते बांधल्यानंतर मग तो निघून जातो. पण त्याच्यानंतर ती जी प्रॉपर्टी असते किंवा तो जो स्ट्रक्चर, तो बंगला जो आहे, तो पुढची अनेक वर्ष हा तुमच्या दिमतीच असतो. तर ते जे बांधलेलं जे घर आहे, त्या बांधलेल्या घराची संरचना कशी झालेली आहे या संदर्भातली ही जी माहिती आहे, याला आम्ही बिहाइंड द सीन्स म्हणतोय. तर ती बिहाइंड द सीन्स त्या वेगवेगळ्या टप्प्यातून ते सगळे टप्पे तुमच्या समोर आणून आम्हाला उलगडून दाखवायचे. कदाचित या क्षेत्रातला हा पहिलाच प्रयत्न असेल, म्हणजे इतक्या डिटेल्समध्ये कोणीच दाखवलेलं नसेल, पण आम्हाला तुम्हाला दाखवायचं आहे. कारण आम्ही विश्वास ठेवतो क्वालिटीवरती आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही एक लक्षात घ्या की आम्ही हा व्यवसाय आहे आणि या व्यवसायामध्ये आम्हाला, म्हणजे तो व्यवसाय प्रत्येकजण कशासाठी करतो, तो पैसे कमवण्यासाठी करतो, पण ते जे पैसे आम्ही जे कमवतोय किंवा जे तुम्हाला जे घर विकतोय ना, तर त्या घराचा पूर्ण मोबदला तुम्हाला कसा मिळेल हे महत्त्वाचं आहे. पैसे काय हो, आज आहेत, उद्या नाहीत, परवा परत कमवता येतील, परंतु ते जे रिलेशन्स आहेत, ते जे नातेबंध आहेत तुमच्याबरोबरचं, ते आम्हाला शेवटपर्यंत टिकवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुमचं आणि आमचं जे नातं आहे ना, ते खूप सुदृढ असणं गरजेचं आहे. आणि ते तेव्हाच सुदृढ असू शकतं जेव्हा त्याच्यामध्ये पारदर्शीपणा असेल. आणि मग तो पारदर्शीपणा
हा व्यवहारात तर आमचा आहेच. आजपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना म्हणजे पैसे भरण्यासाठी सुद्धा अनेक सवलती दिल्यात. कधीच आजपर्यंत आमच्या एकाही ग्राहकाला आम्ही कधीही पैसे उशिरा आले म्हणून त्याच्या मागे तगादा लावलाय, त्याच्यावरती व्याज लावलंय असं कधीच झालेलं नाही. आणि म्हणूनच आज जे काही आमच्या 3 प्रोजेक्टमधनं आमचे जे ग्राहक आहेत त्यांच्याबरोबरचे आमचे जे संबंध आहेत ते अत्यंत गौरवाचे, जिव्हाळ्याचे आहेत आणि ते शेवटपर्यंत टिकावे अशी आमची इच्छा आहे. आणि इव्हन पुढे सुद्धा आमच्या प्रकल्पामध्ये जे कोणी घर बुक करतील, जे घर घेतील त्यांना त्याचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच ही बिहाइंड द सीन्स आहे. तुमच्या घराची संपूर्ण रचना कशी होणार आहे हे तुम्हाला याच्यातनं बघायला मिळणार आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री किंवा हे जे तुमचं जे घर असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव आहे, त्या कशा कशा असल्या पाहिजेत हेही तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे या सिरीजचे पहिले जे 2 भाग असतील, म्हणजे आता हे तुम्हाला मी जस्ट सांगतोय की काय काय होणार आहे, त्यातले जे पहिले 2 भाग असतील त्याच्यामध्ये जो पहिला भाग असणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे आता हे जे काय आपण बोलणार आहोत ते दापोलीमध्ये, कारण आम्ही हे सगळं जे काम करतोय दापोलीमध्ये, कोकणामध्ये करतोय. तर इकडे ज्या वेळेला हे काम आपण करतोय तर त्यावेळेला कुठल्या कुठल्या नियमांचा वापर त्याच्यामध्ये केला गेलेला आहे या संदर्भातलं पहिलं हे आपलं सेशन असणार आहे, पहिला व्हिडिओ असणार आहे. आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा असेल तो म्हणजे रेरामध्ये संदर्भातली माहिती. आणि दुसरं म्हणजे जेव्हा ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन आपण करतो तर ते ॲग्रीमेंट ह्या संदर्भातली माहिती असेल पहिल्या 2 भागांमध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचे जे सगळे भाग असतील ते म्हणजे म्हणजे बंगल्याची जी सुरुवात होणार आहे पायापासून ते अगदी त्याच्या शेवटचं काम होण्यापर्यंतचे जो प्रवास आहे त्या प्रवासातले वेगवेगळे टप्पे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर तयार राहा आणि जाणून घ्या तुमच्या घराची संरचना, तुमच्या घराची रचना कशी होते आणि तुमचं घर कसं निर्माण होतं. धन्यवाद.